श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकमध्ये हायटेक गुन्ह्यांची मालिका दिवसेंदिवस धक्कादायक वळण घेत आहे। एक हॉटेल मॅनेजर रात्री आपल्या मोपेडवरून घरी जात असतो आणि काही क्षणात त्याचं अपहरण होतं। चाकूचा धाक दाखवून मारहाण होते आणि मग मोबाईल हॅक करून 5 लाख रुपये थेट क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर केले जातात आणि 10 लाखांची खंडणीची मागणी होती। ही घटना 14 जूनला रात्री पाथर्डी गाव सर्कल जवळ घडली आहे। फिर्यादी हॉटेल मॅनेजर दुचाकीवरून घरी जात होते तेव्हा 3 जणांनी त्यांची वाट अडवली, गाडी आडवी लावली आणि चाकूचा धाक दाखवून अपहरण केलं। फिर्यादीला जबरदस्तीनं गाडीत बसवून मारहाण करण्यात आली। त्यानंतर आरोपींनी त्याचा मोबाईल हिसकावून पासवर्ड मिळवला, गुगल अकाउंट उघडलं आणि बायनान्स, क्यूकॉइन आणि एक्सलिन्स यासारख्या क्रिप्टो ॲपवर फेक अकाउंट तयार केली। या फेक अकाउंटचा वापर करून 5,01,000 रुपये बळजबरीने बँक खात्यातून ट्रान्सफर करून क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यात आली। त्यानंतर आरोपींनी पीडिताकडून 10 लाख रुपयांची खंडणी देखील मागितली। पोलिसांकडे गेला तर तुझे हातपाय मोडून टाकू, तुला मारून टाकू अशी धमकीही दिली। 16 जूनला पीडित व्यक्तीनं इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। गुन्हे शाखा युनिट 2 आणि इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईने हे प्रकरण उलगडलं। तांत्रिक पथकाने CCTV, मोबाईल विश्लेषण आणि सायबर पुरावे यांच्या मदतीने तीनही आरोपींचा तपशील मिळवला। तिघांनाही ताब्यात घेऊन गुन्ह्याची सविस्तर कबुलीही त्यांच्याकडून घेण्यात आली। आरोपींकडून 2,40,000 किमतींची मारुती सेलेरिओ कार, 10,000 रुपयांचा मोबाईल फोन, 2,05,000 रोख रक्कम असा एकूण 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दिनांक 16/6/2025 रोजी पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे अपराध क्रमांक 194/2025 BNS कलम 140(2), 308(5), 127(7)(3)(5) तसेच IT ऍक्ट 66(66)C(D) अन्वये गुन्हा दाखल झाला होता। यातल्या फिर्यादी जे आहेत हुसेन पुनावाला यांना ते पाथर्डी फाट्यावरून पाथर्डी गावाच्या पुढे त्यांच्या घरी जात असताना 4 अज्ञात अनोळखी इसमांनी त्यांच्या 4 चाकी गाडी मधून आले, त्याला चाकूचा धाक दाखवला आणि त्याला पळवून घेऊन गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून घेऊन जाऊन त्यांच्या अकाउंट मधून सुमारे 5,01,000 रुपये हे विविध अकाउंट्सला वर्ग करून घेऊन त्यातून क्रिप्टोकरन्सीची खरेदी केली आणि त्यांना दिवसभर फिरवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून त्यांच्या मोबाईल मधून वेगवेगळे अकाउंट्स ओपन करून हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्याप्रमाणे हा अपराध दाखल झाला होता। या अपराधाचा तपास करत असताना यातील आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहरचे API हेमंत तोडकर आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच पोलीस स्टेशन इंदिरानगर येथील DB पथकाचे PSI संतोष फुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे। त्यातून 3 आरोपितांची नावे निष्पन्न केलेली आहेत। या आरोपितांना इगतपुरी शहरातून आणि तसेच नौपाडा ठाणे येथून ताब्यात घेण्यात आलेले। आरोपींचं नाव साजिद हमीद शेख, कुणाल अनिल जारिया आणि प्रवीण हिरामण देवकुळे असं या 3 आरोपींचं नाव आहे। यातील एक आरोपी अद्याप मिळणं बाकी आहे, त्याचा शोध लवकरच होईल। परंतु या 3ही आरोपींना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिताफीने त्यांना निष्पन्न करून घेऊन त्यांचा कोणताही पुरावा किंवा कोणताही क्लू नसताना त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज सकाळी 6:30 वाजता अटक करण्यात आलेली आहे। या आरोपितांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।